मंडळी 90चा काळ शक्तिमान सोनपरी शकालाका बुम बुम शोच्या मध्ये ॲड लागायची तेव्हा मंत्रमुग्ध करणारा तबला ऐकू यायचा। लांब कुरळ्या केसाचा उस्ताद टाईप माणूस ताजमहाल समोर बसून एका बारक्या पोराला तबला शिकवताना त्यात दिसायचा। तो माणूस मक्खनसारखी तबल्यावर बोट फिरवायचा आणि टीव्ही पुढे बसल्या बसल्या आपलं मन प्रसन्न होऊन जायचं। शेवटी वाह उस्ताद नाही वाह ताज म्हणून ती ॲड संपायची। पण त्या 30 सेकंदाच्या ॲड मध्ये ऐकलेला तबला मात्र कानात पुढचा मिनिटभर घुमत राहायचा। ती जाहिरात होती ताज चहापत्तीची, पण ताज चहापत्तीपेक्षा सर्वांच्या लक्षात राहिला तो वाह ताज म्हणत तबला वाजवणारा उस्ताद, ज्याचं नाव झाकीर हुसैन। आपल्या जादुई तबला वादनानं जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे व जागतिक संगीत विश्वात भारताचे नाव मोठे करणारे जातिवंत कलाकार प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं अल्पशा आजारानं निधन झालं। ते 73 वर्षांचे होते। फक्त कलाकार नाही तर ते भारतीय संगीताचा आत्मा होते असं त्यांचे चाहते म्हणतात। झाकीर हुसैन हे काही दिवसांपासून हृदयाच्या गंभीर आजारानं ग्रासलेले होते। दरम्यान त्यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथं उपचार सुरू होते, पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झाल्याची बातमी आली। वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी स्टेज परफॉर्मन्स केला तेव्हा त्यांना 5 रुपये बिदागी मिळालेली होती। तिथून सुरू झालेला त्यांचा प्रवास करोडो लोकांच्या कानावाटे मनापर्यंत कधी पोहोचला कळलंच नाही। अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये परफॉर्मन्स करणारे पहिले भारतीय असा मानही त्यांनी मिळवला होता। आजच्या व्हिडिओत आपण त्यांच्या कारकिर्दीवर नजर टाकणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी। मंडळी, सध्या सर्वसामान्य नागरिकांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण ज्याच्या जाण्यानं हळहळ व्यक्त करत आहे अशा या अलौकिक प्रतिभेच्या धनी असलेल्या झाकीर हुसैन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईतील संगीतप्रेमी कुटुंबात झाला। त्यांचे वडील उस्ताद अल्लार खान हे जगप्रसिद्ध तबलावादक होते, त्यामुळे संगीत त्यांच्या रक्तात होतं आणि लहानपणापासूनच त्यांनी वडिलांसोबत तबला वादनाचा सराव सुरू केला होता। झाकीर हुसैन यांनी मुंबईतील माहीम येथील सेंट मायकेस स्कूलमधून शिक्षण घेतलं होतं, तर मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली होती। शालेय शिक्षणासोबतच संगीत क्षेत्रातील त्यांचा अभ्यासही चालूच होता। मंडळी, त्यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितलं होतं की ते जन्माला येताच त्यांचे वडील अल्लार खां यांनी त्यांच्या कानात तबल्याच्या नोट्स आणि ताल फुंकले होते। शिवाय त्यांनी झाकीर यांच्या आईला सांगितलं होतं की संगीत ही माझी आध्यात्मिक साधना आहे आणि ही धून आणि ताल ही माझ्या मुलासाठी माझी प्रार्थना आहे। दरम्यान झाकीर हुसैन जसजसे मोठे झाले तसतशी त्यांची तबलावादक बनण्याची इच्छा स्पष्टपणे दिसून यायला लागली होती। त्यांची तबलावादनाची आवड पाहून त्यांच्या वडिलांनी वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी त्यांचा रियाज घेण्यास सुरुवात केली। तर त्यांच्या वडिलांसोबत पहाटे 3 ते 6 वाजेपर्यंत रियाज करायचे, ज्यामध्ये सूर, ताल आणि थाप यासोबतच त्यांना अनेक श्लोक आणि मंत्रही शिकवले जायचे। दरम्यान त्यांना सरस्वती आणि गणेश वंदनाही शिकवण्यात आली होती। एकीकडे झाकीर तबलावादक होण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत होते, तर दुसरीकडे त्यांची आई बावी बेगम यांना मात्र झाकीरने तबला वाजवावा असं अजिबात वाटत नव्हतं। त्यांना आपल्या मुलाला म्हणजेच झाकीरला डॉक्टर किंवा इंजिनियर बनवायचं होतं। अशा परिस्थितीत झाकीर यांना तबल्यापासून दूर ठेवण्यासाठी शाळेच्या शेवटच्या 2 वर्षांच्या काळात त्यांना अभ्यासासाठी दूरही पाठवण्यात आलं। पण तबला आणि झाकीर हे जणू काय एकमेकांसाठीच बनवले गेले होते, त्यामुळे झाकीर हुसैन यांनी कधीच तबल्याची साथ सोडली नाही। वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी देशभरात फिरताना त्यांनी परफॉर्मन्स करण्यास सुरुवात केली। यावेळी त्यांना आपल्या पहिल्या परफॉर्मन्ससाठी 5 रुपये बिदागी मिळालेली होती। म्हणजे 5 रुपयांपासून सुरू झालेला हा प्रवास त्यानंतर करोडो रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला। दरम्यान त्यांनी 1978 साली इटालियन अमेरिकन कथ्थक डान्सर अँटोनिया मिनेकोला यांच्याशी लग्न केलं। या जोडप्याला सध्या 2 मुली आहेत। म्हणजे सुमारे 4 दशकांपूर्वी ते आपल्या संपूर्ण कुटुंबांसह अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथं स्थायिक झाले। त्यांच्या कलेमुळे त्यांना देशविदेशातील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे। त्यांना भारत सरकारनं 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण यासारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केला आहे। दरम्यान 1990 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कारही मिळाला होता। शिवाय 2009 मध्ये त्यांना 51व्या ग्रॅमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला आहे। मंडळी, त्यांना त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं होतं, त्यापैकी त्यांना तब्बल 4 वेळा हा पुरस्कार मिळाला होता। मंडळी, झाकीर हुसैन यांचं खरं आडनाव कुरेशी असं आहे, मात्र त्यांना हुसैन असं आडनाव देण्यात आल्याचं सांगण्यात येतं।
फार कमी लोकांना ही माहिती आहे की त्यांच्या जादुई तबला वादनासोबतच उस्ताद झाकीर हुसेन हे उत्तम अभिनेतेही होते। त्यांनी एकूण 12 चित्रपटांमध्ये काम केलं होतं। 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिट अँड डस्ट या ब्रिटिश चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं। या चित्रपटात अभिनेते शशी कपूर देखील झळकले होते। शिवाय 1998 मध्येही त्यांनी सांज या चित्रपटात काम केलेलं होतं, ज्यात शबाना आझमी यांनी अभिनय केला होता। 2016 साली झालेल्या ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी झाकीर हुसेन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं होतं। त्यावेळी व्हाईट हाऊसमध्ये आपली कला सादर करणारे झाकीर हुसेन हे पहिले भारतीय संगीतकार ठरले होते। बरं, त्यांचं योगदान केवळ शास्त्रीय संगीतापुरतं मर्यादित नव्हतं, तर बॉलिवूड, फ्युजन आणि आंतरराष्ट्रीय संगीतातही त्यांनी आपली प्रतिभा सिद्ध केली होती। पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा संगम त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने सादर केला। शिवाय बॉलिवूड आणि जगभरातील विविध भाषांच्या चित्रपटांमधील गाण्यांसाठी त्यांनी संगीत दिलं होतं आणि तबलाही वाजवलेला होता। मंडळी, त्यांनी संगीत अभ्यासाला आपल्या जीवनाचं केंद्र बनवलं आणि याच समर्पणाच्या जोरावर त्यांनी जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला। मागच्या काही वर्षांपासून हृदयविकाराशी झुंजत असलेल्या झाकीर हुसेन यांची प्रकृती बिघडल्यानं काही दिवसांपूर्वी त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र तिथेच त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला। दरम्यान निधन झाल्याचं वृत्त काल रात्री उशिरानं आलं, परंतु हे वृत्त चुकीचं असल्याचं आणि ते जिवंत असल्याचं त्यांच्या बहिणीने सांगितलं होतं। मात्र नंतर त्यांच्याच कुटुंबियांनी त्यांच्या मृत्यूबद्दल कन्फर्मेशन केलं आणि संगीत विश्वातील एक महान कलाकार हे जग सोडून गेल्याचं दुःख अनेकांना झालं। याबद्दल माध्यमांना अधिक माहिती देताना झाकीर हुसेन यांचे जवळचे मित्र आणि प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरसिया यांनी सांगितलं की झाकीर यांना हाय बीपी सारख्या समस्या होत्या। शिवाय त्यांना हृदयाशी संबंधित इतर आजारही होते। दरम्यान त्रास वाढल्यामुळे गेल्या आठवड्यात त्यांना सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि यातच वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अगदी शून्यातून आपलं विश्व निर्माण करून जगभरात भारताचं नावलौकिक वाढवणाऱ्या या महान कलाकाराबद्दल तुमच्या भावना काय, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विषय जुभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।